श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? तर आपण आता शेजारी ही कथा ऐकत आहोत. गोष्ट ऐकत आहोत. तर आता आपला आज तिसरा दिवस आहे. आता त्याच्या पुढची कथा आपण ऐकूया. मला एक सांगावसं वाटते, की आपल्या येथील मुले परदेशात जातात आणि आपल्या आई-वडिलांना विसरतात. त्यांना म्हणजे त्यांच्या मनाचा त्यांनी थोडा तर विचार करायला हवा. मग आई-वडिलांना काय हवं, काय नको. म्हणजे ह्या कथेतून आपल्याला समजून घ्यायचं आहे, की मुलांनो तुम्हीही समजून घ्या, की आपल्या आई-वडिलांना कशाची अपेक्षा असते आणि ते एकटे झाल्यावर ते त्यांना कोणत्या-कोणत्या अडचणीतून जावं लागतं. त्यांच्या मनाची स्थिती काय असते. प्लीज हे सर्वांनी समजून घ्या. आणि वडील हे वडील असतात. सगळेच वडील म्हणजे म्हणजे असं हे नसतात, की शांत नसतात, की वडिलांचा स्वभाव हा कडक असतो, परंतु आतून खूप मायाळू आणि प्रेमळ असतात. वडिलांना समजणं खूप अवघड आहे. असं म्हणजे वडील कडक बोलले, की आपल्याला वाटतं, की वडील म्हणजे त्यांना बोलण्याचं काही हेच नाही आहे, की त्यांना माया नाही आहे. परंतु तसं नसतं. तुम्ही जे आपल्या परदेशात जाऊन आता ह्या गोष्टीवरूनच आपल्याला कळतं, की परदेशात गेल्यानंतर इथे चव्हाण काकांची काय परिस्थिती आहे. मुलं इतके शिकवून त्यांना काय म्हणजे त्यांनी म्हटलेलंच आहे काठी म्हातारपणासाठी काठी, परंतु त्यांच्या काठी कुठे गेले आहेत? परदेशात गेले आहेत. त्यांना आता काठीच नाही आहे. तर थोडंसं तर का असेना, परंतु तुम्ही आपल्या आई-वडिलांना समजून घ्या. त्यांना असं एकटं पाडू नका आणि त्यांच्यावर अशी वेळ एकटं पडण्याची येऊ देऊ नका. तर चला तर मग आता ह्याच्या पुढची गोष्ट आता आपण ऐकूया. जर माझं बोलण्यात तुम्हाला काही चूक वाटत असेल तर त्याबद्दल माफी असावी. चला तर मग काल कुठाल तर आपण चव्हाण हसले. "असं नाही काका, हिशोबाला चोख असावं, असं तुम्ही त्या दिवशीच म्हटलात ना." चव्हाण हसले. आता यापुढे. "बरं, बरं, बोलावून घ्या त्यांना." मुलं आली. दोन्ही मुलं चव्हाणांना सभ्य वाटली. दोघीही सकाळी 8 वाजताच क्लासेसला जायची. एकाला परत यायची. जेवण झालं की 1ला यायची. जेवण झालं की 3 वाजता परत क्लासला गेली की 7 वाजताच परतायची. चव्हाणांना त्याचा काहीच त्रास नव्हता. उलट चहा प्यायला आणि जेवायला त्यांना कंपनी मिळत होती. कुलकर्णीकडून आता एकाऐवजी तिघांचं जेवण येत होतं. एक दिवस त्यातल्या एकाने देवघराकडे पाहून त्यांना विचारलं, "काका, देवघरात खूप धूळ साचली आहे. तुम्ही पूजा नाही करत?" "करतो कधीतरी मूड झाला तर." तुझ्या काकूला फार दिवस देवाचं वेड होतं. हट्टाने एवढं मोठं देवघर बनवून घेतलं. काय ट्रेजेडी आहे बघ ती. सॉरी. ट्रेजेडी आहे बघ ती. ती देव करायची तर देवाने तिला लवकर उचललं. नातवंडाचं सुख काही तिला लाभू दिलं नाही. मी नास्तिक, तर मला असं एकाकी जीवन जगायला लावतोय. मला पाटावर बसताही येत नाही रे. कशीतरी उभ्याने करतो पूजा. काका अ, प्राक्तन देवांनाही चुकलं नाही. प्रारब्ध देवांनाही चुकलं नाही. आपण तर सामान्य माणसं. तुम्हाला बसायला त्रास होत असेल तर मी पूजा केलेली चालेल तुम्हाला? अरे चालेल काय? पळेल. उद्यापासून तूच करत जा. आवडेल मला, चव्हाण आनंदाने म्हणाले. दुसऱ्या दिवसापासून घरात फुलं आणि उदबत्तीचा सुवास दरवळू लागला. घंटीच्या आवाजाने घराला जाग येऊ लागली. देवघरातले देव हसू लागले. देवघराकडे क्वचितच फिरकणारे चव्हाण रोज देवाला नमस्कार करू लागले. गुरुवारी नारळ, पेढ्यांचा नैवेद्य दाखवू लागले. "काका, आमच्या मित्रांनाही क्लासेससाठी इथं यायचंय. आपल्या 2 बेडरूम रिकाम्याच असतात. जमेल का त्यांना द्यायला?" एक दिवस दोघातला एक मुलगा चव्हाणांना विचारू लागला. चव्हाण विचारात पडले. तेवढ्यात दुसरा म्हणाला, "खरं तर काका, आपल्या बेडरूम इतक्या मोठ्या आहेत की एका रूममध्ये 4 वेळ सहज मावू शकतील. बघा, मुलांनाही सोयीस्कर होईल आणि तुम्हालाही भाडं मिळेल." तो योग्यच म्हणत होता. असं केलं तर त्यांना घरबसल्या 20-25 हजार मिळणार होते. चव्हाणाकडे पैशाची काही कमी नव्हती. कमी होती ती माणसांची. त्यांनी निर्णय घेतला. "ठीक आहे,
मुलं मिळत असतील तर नवीन बेडची व्यवस्था करू आपण. पुढच्याच आठवड्यात आणखी 10 मुले घरात दाखल झाली. भूतांचं घर वाटणारं चव्हाणांचा बंगला माणसांनी गजबजून गेला. आलेली सर्व मुलं सभ्य होती. एका ध्येयाने झपाटलेली होती. चव्हाणांना त्यांचा त्रास तर नव्हताच, उलट मदतच व्हायची. दूध आणणं, सकाळ संध्याकाळ चहा करणं, पंखे पुसणं, दर रविवारी टॉयलेट साफ करणं, घरातील किरकोळ दुरुस्ती करणं, चव्हाणांची ॲक्टिवा पंक्चर किंवा खराब झाली तर दुरुस्त करून आणणं इत्यादी कामं मुलं करत होती. चव्हाणांचं काम कमी झालं पण कुलकर्णीबाईंचं वाढलं. तीनाच्या ऐवजी 13 जणांचे डबे त्यांना करावे लागत. चव्हाणांच्या घरातल्या मुलांनी कुलकर्णीबाईंच्या स्वादिष्ट जेवणाची त्यांच्या मित्रांमध्ये तारीफ केली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेस सोडून कुलकर्णीबाईंकडे डबे सुरू केले. थोड्या दिवसात कुलकर्णीबाईंना आपल्या घरात मेस सुरू करावी लागली. ही मेस लगेचच फुल्ल झाली. ते पाहून चव्हाण एक दिवस कुलकर्णींना म्हणाले, मंजूताईंची मेस चांगलीच जोरदार चालते. तुम्ही गच्चीवर एखादा हॉल का नाही बांधून घेत? 40-50 लोकांची चांगली सोय होईल तिथे. अहो काका, माझ्याही मनात तोच विचार चालू आहे. पण कर्ज मिळेना. असं वाटतं नाही याच घराचं कर्ज अजून फिटलं नाहीये. त्यात माझी खाजगी नोकरी. कर्ज द्यायला बँका कटकटी करतात. किती खर्च येणार आहे हॉल बांधायला? बिल्डरने मला 5 ते 7 लाख रुपयांचं बजेट दिलंय. पण ते 8 लाखापर्यंत जाईल असं वाटते. मी देतो तुम्हाला 8 लाख रुपये. कुलकर्णी त्यांच्याकडे पाहतच राहिले. अहो असं काय बघताय? मी खरंच तुम्हाला 8 लाख द्यायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद काका, कुलकर्णी आनंदून म्हणाले. पण किती दिवसात परत करायचे आणि व्याज किती द्यायचं? अहो व्याज मागायला मी काय बँक आहे? नो इंटरेस्ट अँड टेक युअर ओन टाईम. मला घाई नाही. ठीक आहे काका, मी 5 वर्षात तुमचे पैसे फेडेन आणि व्याज म्हणून 1 लाख जास्त देईन. चव्हाण जोरात हसले. कितीतरी नातेवाईकांना त्यांनी बायकोच्या म्हणण्यावरून लाखो रुपये दिले होते. त्यातले फारच कमी परत मिळाले होते. कुलकर्णी म्हणजे भलतंच इमानदार प्रकरण दिसत होतं. चव्हाणांनी एक रकमी 8 लाख कुलकर्ण्यांना दिले. काम सुरू झालं आणि अवघ्या 3 महिन्यात पूर्णही झालं. मंजूताईंची मेस जोरदार सुरू झाली. कुलकर्णी कुटुंबाला आता फुरसत मिळेनाशी झाली. चव्हाणांचा डबा मात्र नियमित सुरू होता. विशेष म्हणजे कुलकर्णी कधीही त्याचे पैसे मागितले नाहीत. चव्हाण स्वतःच नेऊन द्यायचे. श्रावण महिन्यात लागोपाठ 3 सुट्ट्या आल्या. मुलांनी नेहमीप्रमाणे घरी न जाता नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, सापुतारा अशा ट्रिपचा बेत आखला. आदल्या रात्री ते चव्हाणांना म्हणाले, काका तुम्ही चला ना आमच्याबरोबर. अरे तरुण पोरामध्ये हा म्हातारा कशाला हवा? तुम्ही जा, एन्जॉय करा. काका आमचे वडील आहेत तर त्यांना न्यावंच लागलं असतं ना. बरं कुलकर्णी काकांना विचारू का? विचारा, ते आले तर येतो. मुलांनी कुलकर्णींना विचारलं. मेसलाही सुट्टी असल्याने त्यांचं पूर्ण कुटुंबच तयार झालं. एक बस ठरवली गेली. 3 दिवस सगळ्यांनी खूप धूम केली. हिरवा डोळ्यांना सुखावणारा निसर्ग, थंड वातावरण, त्याला मंदिराची धार्मिक जोड. चव्हाण खूप खुश झाले. सरस्वतीबाई अनेक यात्रांना जात. त्या चव्हाणांना सोबत चालायचा आग्रही करायच्या. पण चव्हाणांना फिरण्याची जराही आवड नव्हती. असं भटकण्यापेक्षा मित्रासोबत चिकन तंदुरी खात, दारू पीत सुट्टी घालवायला त्यांना आवडायचं. आज मात्र आयुष्याचा खरा आनंद आपण आपल्याच कर्माने उपभोगू शकलो नाही याची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली. 3 सप्टेंबरला चव्हाणांचा वाढदिवस. एरवी त्यांनी कधी साजरा केला नाही. पण आज मात्र त्यांना कशी कुणास ठाऊक सकाळीच त्याची आठवण झाली. चहा झाल्यावर त्यांनी एका मुलाला पैसे दिले आणि सांगितले, हॉटेलमधून सगळ्यांसाठी मिसळ आणि जिलेबी घेऊन ये. शेजारच्या कुलकर्णींनाही नेऊन दे. म्हणावं आज माझा वाढदिवस आहे. तर मी आता ही गोष्ट इथंच थांबवते. आता ह्याची पुढची कथा मी उद्या सांगते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला कशी वाटली आणि किती छान वाटत आहे ऐकायला तर नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.